सगळ्यांना नमस्कार. मी मानसी कुलकर्णी. माननीय श्री सुरेशजी खरे, माननीय डॉक्टर माधवीताई रायते व आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण जीवनसाथीचा वियोग व विवेकनिष्ठ विचारसरणी या ज्येष्ठ मानसतज्ञ अलकाताई काकडे लिखित व संपादित या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सर्वजण इथे जमलेलो आहोत. अलकाताईंनी एका वेगळ्या विषयावर हे पुस्तक लिहिलेले. गेली 40 वर्षे त्या सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर म्हणून सोलापुरात काम करत आहेत. आतापर्यंत हजारो मुलांना त्यांनी काउन्सिलिंग केलेलं आहे. त्यांची 2 पुस्तके यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत. मुलांच्या अडचणी सोडवताना आणि जरा थांबा विचार करा. त्यापैकी मुलांच्या अडचणी सोडवताना याची तर वर्षभरातच दुसरी आवृत्ती आलेली आहे. आणि जरा थांबा विचार करा या पुस्तकाला तर उदंड प्रतिसाद मिळाले. हे पुस्तक वाचून असे अनेक फोन मॅडमना आलेले आहेत आतापर्यंत. त्यांचा एक YouTube चॅनल पण चालू आहे. त्याचं नाव माइंड क्राफ्ट्स असं आहे. आणि या चॅनलवर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वतःकडे कसं पाहता येईल याबद्दलचे छोटे छोटे व्हिडिओ त्यात आपल्याला बघायला मिळतात. हे वेगळ्या विषयावरचं पुस्तक लिहिताना अलकाताईंचे काय विचार आहेत, त्यांना काय याबद्दल वाटतंय, याबद्दलचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. माननीय श्री सुरेशजी खरे, डॉक्टर माधवीताई रायते, सुरेखाताई शहा आणि आपण उपस्थित सर्वजण, आज या वेगळ्या पुस्तकाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमतोय. या पुस्तकाचा प्रवास खर तर खूप मोठा आहे आणि संघर्षमय पण आहे. संघर्षमय अशासाठी की 6 वर्षापासून हे पुस्तक प्रत्यक्षात यायचा प्रयत्न करत होतं आणि आता 6 वर्षानंतर ते प्रत्यक्षात आलंय आणि या काळामध्ये त्याचा प्रवास खूप खडतर असा होता. या पुस्तकाला प्रत्यक्ष डॉक्टर अनिल अवचट यांची प्रस्तावना आहे, पण ते आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. म्हणजे माझा सांगायचा उद्देश असा की इतका काळ हे पुस्तक रखडलेलं होतं. या पुस्तकामध्ये ज्यांचे लेख आहेत त्यामधल्या डॉक्टर शोभा कुलकर्णी आणि प्राध्यापक तारापुरे हेही असेच काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण काळामध्ये बरेच काही बदल पण झालेले आहेत. तेव्हा या बदलांना सामोरं जात जात याचा प्रवास सुरू आहे. या पुस्तकाचा प्रवास अजूनही सुरू होता, पण आता काही काळापूर्वी मला कला विहार याचे कंपनीचे श्री सुधीर कुलकर्णी भेटले आणि त्यांनी या पुस्तकाचं रूपडं बदलून टाकलं. कारण याचं जे रूप होतं, याच्या आधीचं रूप होतं ते थोडंसं वेगळं होतं आणि नंतर ते बदलावं लागलं, म्हणून मग त्यांचा याला खूप उपयोग झाला. या पुस्तकामधले विषय खरं तर परिस्थितीनुरूप बदलणारे अशा प्रकारचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि या 6 वर्षामध्ये पण काही बदल नक्कीच झालेले आहेत. तरी सुद्धा त्यामधले काही विषय म्हणजे उदाहरणार्थ कुंकू लावण्याबद्दलचा विषय जो आहे, त्यानंतर हळदी कुंकू करणं, कार्यक्रम करणं, हळदी कुंकवाचे मंगळसूत्र घालणं, या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता बदलत चाललेल्या आहेत असं आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण जेव्हा जीवनसाथीचा वियोग असं म्हणतो त्यावेळेला स्त्रीनं तिचा पती गमावल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातलं हे आहे. खरं तर आता कित्येक मुली कुंकू लावत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की काय हे तर सगळं बदललेलं आहे, मग याच्यामध्ये पुन्हा कशाला पडायचं किंवा त्या गोष्टी पुन्हा कशाला बोलायच्या. जर काळ बदलतोय, जर गोष्टी बदलतायत तर त्याच गोष्टींवर बोलण्यात काय अर्थ आहे. पण हे तसं नाहीये. तर याच्यामध्ये इतर पण अनेक गोष्टींचा विचार आहे. या पुस्तकाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्याच्यामध्ये ही एक मर्यादा आहे की हे
मध्यमवर्गीय लोकांच्या संदर्भात जास्त प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. शहरी भाग याच्यामध्ये जास्त आलेला आहे. ग्रामीण भागातल्या गोष्टी फार आलेल्या नाहीयेत. पण शहरी भागामध्ये सुद्धा असं दिसतं की आज आपण म्हणतो की शुभ कार्य असेल तर नको बाबा ही बाई किंवा विधवा बाई त्या ठिकाणी नको. तर आज जे बदलतंय त्याच्यामध्ये ह्या पण गोष्टी खरं तर बदलतायत आणि त्याच्यामध्ये मला स्वतःला काही चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आलेले जे या पुस्तकामध्ये आहेत. माझ्या बहिणी आहेत, माझी जाऊ आहे, आणखीन काही व्यक्ती आहेत ज्यांनी याला खूप सपोर्ट केलेला आहे. तर हे जरी बदलत असलं तरी सुद्धा रूढी परंपरांचा पगडा आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्याचा विचार करणं गरजेचं होतच. मग त्यामुळे असं झालं की या पुस्तकाचे मला 3 भाग करावे लागले. म्हणजे थोडासा एक वेगळा प्रयोगच केला म्हणा ना. त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे त्यामध्ये या रूढी परंपरांवरती भाष्य केलेलं आहे. म्हणजे ह्या परंपरांकडे अजूनही सामाजिक दृष्ट्या कसं बघितलं जातं, त्याचा अजूनही किती पगडा आहे किंवा त्यामधून होणारी स्त्रियांची भावनिक आंदोलनं काय काय आहेत याबद्दलचं विवेचन, विस्तृत असं विवेचन त्याच्यामध्ये आलेलं आहे. दुसरा जो भाग आहे त्यामध्ये याच अनुभवातून म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघंही जे जीवनसाथीच्या वियोगाच्या अनुभवातनं गेलेले आहेत त्यांचे अनुभव आहेत आणि त्या अनुभवांचा सगळ्यांचा अर्थातच वेगवेगळा प्रवास आहे आणि तो प्रवास या दुसऱ्या भागामध्ये आलेला आहे. या पुस्तकाचा तिसरा जो भाग आहे तो विशेषतः आता विचार करण्याचा भाग आहे. म्हणजे तो विवेकनिष्ठ विचारसरणीचा भाग आहे. म्हणजे आता असं होतं की खूप विचार करायचा पुढचा जीवनसाथीच्या वियोगाचा, तर मन मानत नाही. म्हणजे कधी कधी असं वाटतं की हे सगळं अशुभ आहे, अभद्र आहे, ह्याचा विचार मी आज का करावा आणि आत्ता माझं एवढं छान रंगीबेरंगी आयुष्य चाललेलं असताना अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी माझ्या आयुष्यात नसताना मी आज का याचा विचार करावा. थोडंफार खरं पण आहेच ते. पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये की ज्यांचा आपण आज विचार केला तर फक्त भावनिक आंदोलनं उरत नाहीत, त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षातला विचार ज्याला आपण रॅशनल थिंकिंग म्हणतो, विवेकनिष्ठ विचार म्हणतो, ते विचार करता येऊ शकतात. आज सगळेच विचार केले पाहिजेत का? तर तसं नाही. तर त्यामधून काही विचारांना आता आपण लक्षात जरी घेतलं, जाणीव जरी घेतली तरी त्याचा नंतर उपयोग होऊ शकतो. कारण हे अटळ आहे. सगळ्यांना माहिती आहे की ही गोष्ट अटळ आहे. कोणी ना कोणीतरी आधी जाणार, कोणीतरी नंतर जाणार. मग नुसतं अभद्र म्हणून हे बाजूला टाकायचं का, अशुभ म्हणून बाजूला टाकायचं का, असा विचार करायला पाहिजे. आणि मग काही गोष्टी आपल्याला व्यावहारिक पातळीवर खरंच आत्तापासून करायला पाहिजेत का याचा विचार करायला पाहिजे. कारण खूप गोष्टी असतात व्यावहारिक पातळीवरच्या ज्यांचा विचार आधी केला जात नाही. खास करून आज महिला आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा आर्थिक नियोजनामध्ये त्यांचा सहभाग किती असतो याचा विचार करायला पाहिजे. कारण आर्थिक नियोजन खूप कमी स्त्रिया करताना दिसतात असं मी बघितलेलं आहे. म्हणूनच व्यावहारिक पातळीवर जर विचार करायचा झाला तर अनेक गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये करावा लागणार आहे. आता खरं तर भारतीय संस्कृतीनुसार आपल्याकडे जेव्हा विवाह होतात त्यावेळेला आपण पती किंवा पत्नी हा जीवनसाथी म्हणूनच विचार करतो, त्याचा स्वीकार करतो. जीवनामध्ये आपण यालाच साथ द्यायची असं ठरवलेलं असतं आणि ही अनेक वर्षांपासूनची आपली परंपरा आहे जी जगामध्ये लोक त्याच्याकडे आदराने पण बघतात. पण तरी सुद्धा कधी कधी असं होतं, आजकाल आपण बघतोय की एकमेकांचं पटत नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर घटस्फोट होत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की हा जीवनसाथी हा शब्द किंवा जीवनसाथी बरोबरचा प्रवास हा काळानुरूप तसाच राहील का आज सांगता येत नाही. हे बदल सुद्धा होणार आहेत आणि हे बदल कशा प्रकारे होतील याचा पण आज आपल्याला नेमका मागोवा नाही घेता येणार. बदल होत आहेत हे तर आपल्याला कबूल. त्यामुळे
समजा अशा प्रकारचे बदल आपल्याला दिसले तर त्यात चूक नाही ठरवू शकणार. पण काळाबरोबर जेव्हा आपण बदलू त्यावेळेला हे बदल अगदी तडकाफडकी किंवा सहजासहजी होणार आहेत असं मात्र नाही. तर जेव्हा जेव्हा ते बदल हळूहळू होत जातील आणि नवीन बदल आपण स्वीकारत जाऊ त्यावेळेला कदाचित या जीवनसाथी या कल्पनेला वेगळं रूप आलेलं असू शकेल. पण आज जर आपण बघितलं तर आजच्या परिस्थितीनुसार जे काही आपल्याला दृश्य दिसतं किंवा जे काही अनुभव येतात त्या अनुभवांमध्ये आजच्या या जीवनसाथीचा वियोग आणि विवेकनिष्ठ विचारसरणी याचा निश्चित उपयोग होईल असं मला म्हणावंसं वाटतं. कारण विवेकनिष्ठ विचारसरणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार केलेला आहे, कोणकोणत्या गोष्टींचे उपाय करावेत याचा विचार केलेला आहे आणि हे उपाय प्रत्यक्षात कसे आणावेत आणि विवेकनिष्ठ विचारांमध्ये अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या पुस्तक वाचल्यानंतर कुठे ना कुठेतरी कुणाला ना कुणाला तरी उपयोग झाला तर मला असं वाटतं की हे पुस्तक काढण्यामध्ये काही ना काहीतरी नक्कीच एक कृतार्थता असेल असं मला वाटतं. तर या पुस्तकाबद्दलची जी काही एक पार्श्वभूमी होती ती मी या ठिकाणी सांगितलेली आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी माझं बोलणं थांबवते. धन्यवाद. मानसीला अनम्यूट करायचंय. मानसी म्यूट झालेली आहे. मानसी म्यूट झालेली आहे, तिला अनम्यूट करायचं. झाले अनम्यूट. माननीय की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. नमस्कार. या जीवनसाथीचा वियोग आणि विवेकनिष्ठ विचारसरणी या अलका काकडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सुरेशजी खरे. एकच मिनिट मध्ये बोलते की हा ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे प्रत्यक्ष पुष्पगुच्छ देणं शक्य नाही, पण शब्दसुमनांनी मी श्री सुरेशजी खरे आणि डॉक्टर माधवी रायते यांचं स्वागत करते या ठिकाणी. सुरेशजी खरे म्हणजे अनेक दशके नाट्य क्षेत्रातील महान हस्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो. हे एक सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व समीक्षक आहेत. त्यांची जवळपास 30 नाटके प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काचेचा चंद्र, संकेत मिलनाचा, कुणीतरी आहे तिथं, आरोप, असुनी नाथ मी अनाथ, सखी शेजारिणी, गोष्ट दोघांची, मला उत्तर हवंय, सागर माझा प्राण, मिश्किली अशा अनेक नाटकांचे लेखन, अभिनय, दिग्दर्शनही त्यांनी केलेले आहे. काही नाटकांच्या प्रकाश योजनाही त्यांनी केलेल्या आहेत. त्यांची नाटके इतर भाषांमध्येही भाषांतरित झालेली आहेत. त्यापैकी गुजराती 10, हिंदी 7, तमिळ 2, सिंधी 2, इंग्रजी 1 अशी इतर भाषांमध्येही त्यांची नाटकं भाषांतरित झालेली आहेत. पाऊल खुणा, सांगण्यासारखं बरंच काही असे एक पात्री प्रयोगही त्यांनी केलेले आहेत. नाटकाच्या विविध पैलूंवर त्यांनी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा गोब देवल व आचार्य अत्रे फाउंडेशन पुरस्कार मिळालेले आहेत. याचबरोबर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलन 2005,
साहित्य संमेलन चेंबूर 2006, मराठी वाङ्मय परिषद बडोदा 2007 याचेही त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमास लाभले आहे. हे आपले भाग्यच आहे. त्यांचे मौल्यवान विचार ऐकण्यासाठी आपण सर्वच जण उत्सुक आहोत. सुरेशजी खरे यांना मी विनंती करते की त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधावा. सर. नमस्कार. जीवनसाथीचा वियोग. जीवनसाथीचा वियोग प्रत्येक विवाहित स्त्री पुरुषांच्या आयुष्यात ही घटना अटळ आहे. ती टाळू शकत नाही. ती केव्हा होणार आहे, कधी होणार आहे, आयुष्याच्या मध्यावरती कुठच्या टप्प्यावरती आपल्या जीवनसाथीचा वियोग होणार आहे, ते जग सोडून जाणार आहे त्याची कल्पना नसते. तरीही सहजीवन त्या विवाहित आयुष्याचा ह्या पुरेपूर या पुढच्या गोष्टीचा विचार न करता व्यवस्थितपणे भोगलं जातं. हे वैशिष्ट्य आहे की हे माहिती आहे ते केव्हा तरी घडणार आहे आणि केव्हा घडणार आहे माहित नाही. आणि तरी सुद्धा जेव्हा ते घडतं हे माहीत असून सुद्धा की अरे एकदम असं कसं झालं, माझ्या आयुष्यात कसं असं. विवाह झाल्यानंतर आयुष्याच्या कुठच्या टप्प्यावरती आपला साथीदार जग सोडून जाईल याची कधीही कल्पना नसते. आणि मग अशा टप्प्यावरती तो कधी तारुण्यामध्ये असेल, आयुष्याच्या मध्यभागी असेल, तर कदाचित उतारवयात असेल. आणि ह्या प्रत्येक टप्प्यावरती जेव्हा ही घटना घडते कुठच्याही टप्प्यावरती, तेव्हा त्याचे वेगवेगळे परिणाम त्या व्यक्तीच्या जी पाठीमागे राहते त्या व्यक्तीच्या उर्वरित जीवनावरती होतात. आणि हे परिणाम 3 स्तरावरती असतात. एक वैयक्तिक व्यक्तिगत जीवन, आणि दुसरं कौटुंबिक जीवन, आणि तिसरं सामाजिक जीवन. या तिन्ही अवस्थांचा विचार करून अतिशय सखोल आणि विचारपूर्वक व्यासंगी असं लेखन म्हणजे जीवनसाथीचा वियोग आणि विवेकनिष्ठ विचारसरणी. कल्पना करा की आजच्या पिढीला कदाचित कल्पना यायची नाही. आपण आजच्या पिढीचं जे जीवनशैली आहे, ज्या प्रथा आहेत किंवा ज्या प्रथा मोडलेल्या आहेत त्यांचा विचार नको करूया. तर ज्या 2 पिढ्या यांनी पाहिलेल्या आहेत अलकाताईंनी, त्याचं चित्रण विवाहितेने कुंकू लावणं आणि अविवाहितेने ज्या विधवानी किंवा साथीदार सोडून गेलेल्या स्त्रीनी कुंकू न लावणं, मंगळसूत्र न घालणं किंवा त्यांना कुठच्याही सणाला न बोलावणं, हळदी कुंकवाला न बोलावणं. अरे कोणी मानल्या या प्रथा, कोणी केल्या त्याच्यामध्ये, पण ते चालू होत्या. आणि त्या वेळेला ते स्त्रीच त्यामुळे त्या स्त्रीला कोणता मनस्ताप होत असेल याची आजच्या पिढीला कल्पना यायची नाही. ते सर्वस्व तिचं त्या मंगळसूत्रात आणि ह्याच्यामध्येच गुंतलेलं होतं. त्या मंगळसूत्राला किंवा मंगळसूत्राला कारण काय, तर म्हणे त्या विवाहित स्त्रीला रक्षण करता आहे. का गरज भासली? स्त्री त्यावेळेला दुबळी होती. ती त्यावेळेला आर्थिक सक्षम नव्हती. ती काही करू शकत नव्हती आणि म्हणून तिला आधाराची गरज होती. आणि हिच्या पाठीमागे एक पुरुषाचा आधार आहे. हा हे लोकांना सांगण्याकरता त्यांनी मंगळसूत्र काढलं पुरुषांनी. लक्षात घ्या की जी त्या 2 पिढीच्या ह्याच्यामध्ये त्यांना भोगावं लागलं, त्यांना ते अत्यंत अपमानकारक, त्यांच्या अस्मितेला धक्का लावणारं, त्यांच्या कुठच्याही याच्यामध्ये ते करणारं असं त्यांचं ते संबंध हे होतं की तुम्हाला हळदी कुंकूला मुळात न बोलावणं किंवा तुम्ही असला तर हळदी कुंकू तुमच्या हातून न लावून घेणं. आपल्याला आता गोष्टी क्षुल्लक वाटतात, त्या क्षुल्लक नव्हत्या. त्या काळात नव्हत्याच.
स्त्रीच्या भावना त्यामुळे दुखावल्या जायच्या. पण संस्कृतीनं आपल्या पुरुष प्रधान आणि समाज व्यवस्थेमुळं ज्या प्रथा, चुकीच्या प्रथा स्त्रीवरती लादल्या गेल्या, ते संबंध म्हणून मला त्याची लाज वाटते त्याच्यामध्ये. हे का गेलं, कशासाठी? आजपर्यंत स्त्रीच्या मनाचा विचार पुरुषांनी कधीही केला नाही, आजही किती केला जातो हा मला पण कधी कधी प्रश्न पडतो त्याच्यामध्ये. आणि स्वतः लेखिका या अनुभवातून गेलेले आहेत, त्यामुळे त्याच्या पुस्तकाचं लेखन आहे ते काल्पनिक किंवा कादंबरी किंवा कथा नाहीये. त्या अनुभवातून तावून सुलाखून आपले परिचित, आपल्या ओळखीचे, आपले नातेवाईक यांच्या अनुभवातून हे लिहिलेलं लिखाण आहे. त्यामुळे ते अस्सल आहे, ते जिवंत आहे. त्याच्यामध्ये त्याच्या व्यथा मांडलेली आहे त्यांनी. आणि हे सगळं असून सुद्धा खरं म्हणजे ज्या वेळेला असं हे होतं, माणसाचा संताप आणि चीड आणि खतखत होते, त्यावेळेला असं लेखन हे एक एकांगी अभिनिवेश आणि आक्रस्तळेपणा ह्याचं रूप घेणं शक्य असतं. मला कौतुक वाटतं ते एका गोष्टीचं, ह्या सबंध लेखन पुस्तकामध्ये जो लेखिकेने एक ज्याला म्हणतात एक वास्तविक असं त्याचं स्वरूप दिलेलं आहे. आणि कुठच्याही प्रकारचा आक्रस्तळेपणा नाही, अभिनिवेश नाही, एकांगीपण नाही. जे घडलं खंत आहे, सद आहे, चीड आहे, पण ती ज्या शब्दात मांडली आहेत ते महत्वाचं असतं. शब्द महत्वाचे असतात, पण शब्दाच्या महत्वापेक्षा शब्दाचं प्रगटीकरण, अभिव्यक्ती तुम्ही कशी करता ते महत्वाचं असतं. शिव्या आपण देतो, शिव्या हे फक्त अक्षर असतात. त्या शिव्याच्या पाठीमागे जो भाव असतो त्यांनी ते 4 शब्द काय असतील ते ती शिवी होते. मला या पुस्तकाचं याद कौतुक वाटतं. पहिले 2 या संचामध्ये काय होतं ते लेखिकेने आता सविस्तरच सांगितलेलं आहे, त्यामुळे ते पुन्हा मी सांगत नाही. पण एक दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी स्त्रियांनी जे भोगलेले आहेत त्यांचे लेख त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ते जे सुद्धा आहेत ना, ते खरोखर ज्या म्हणतात अत्यंत मला कौतुक वाटतं त्या ज्यांनी लेख दिलेत त्यांचं सुद्धा. त्यांनी कुठे कुठे चीड आलेली आहे त्यांची, त्यांना वाईट खूप वाटलंय, त्यांनी त्यांच्या त्या परखड शब्दात लिहिलंय, मोकळेपणाने लिहिलंय. स्त्रीनी आतापर्यंत स्त्रिया आपली दुःख त्या पिढीत लपवून ठेवली, भोगली. स्त्री ही शोषिकता, प्रत्येक स्त्रीमध्ये सिंधूचं रूप एकच प्याल्यातला. आजची स्त्री तशी नाहीये. तिला हे पटायचं नाही की हे असं का वागल्या. सोपं आहे, असं का वागल्या हे विचारणं सोपं आहे, पण तसं वागणं का नाही तिने बंड केलं वगैरे. आजच्या पिढीच्या तोंडी हे शब्द शोभतात, पण त्या वेळेला ते त्यांना शक्य नव्हतं. आणि ह्या करताना सुद्धा दुसरं म्हणजे कौतुकाची गोष्ट अशी की त्याच्यामध्ये पुरुषांचेही लेख घेतलेले आहेत. साथीदार जसा जीवनसाथी हा स्त्रीचा सोडून जातो, तसं पुरुषाच्या वाट्याला पण हे दुःख येतं. आणि पुरुषाच्या वाट्याला जेव्हा हे दुःख येतं तेव्हा त्याची मानसिकता काय होते, त्याला काय भोगावं लागतं, त्याच्या बाजू काय आहे ही पण समजून घेतलं. म्हणजे त्यामुळे या पुस्तकाचं स्वरूप एकांगी न राहता त्याला एक व्यापक स्वरूप प्राप्त झालंय. होय, पुरुषांच्याही वेदना असतात, त्यांच्याही व्यथा असतात, आणि त्या स्त्रीच्या ह्याच्यापेक्षा वेगळ्या असतात. मान दुखावलेला असतो, सन्मान दुखावलेला असतो. पुरुषाच्या बऱ्याचशा वेदना जेव्हा आपण वाचतो, अनुभवतो, त्यावेळेला असं लक्षात येतं की त्याच्या ज्या भावना किंवा त्याची जी मानसिकता आहे, ती मानसिकता, त्या भावना त्या त्यांच्या आहेत त्या आपल्या जीवनसाथीवरती त्याचं जे अवलंबित्व असतं, ते अवलंबून असतं. आणि त्यामुळे त्याला होणाऱ्या पदोपदी होणाऱ्या रिकामपणाची, एम्प्टीनेस, आयुष्यातली पोकळी ही त्याची जास्ती जाणीव होते.
तो त्याच्या विश्वात रमलेला असतो आणि त्याला मग ज्या वेळेला आठवण होते हा त्या जे दिलेले निवेदन आहेत त्याच्यातनं हा एक निष्कर्ष काढायला हरकत नाही त्याच्यामध्ये. आणि हे सत्य आहे, हे सत्य आहे त्याच्यामध्ये की पुरुषांचे विचाराची बघणी आणि त्यांचं स्त्री संबंधीच्या अपेक्षा या पुरुषाच्या स्त्रीच्या पुरुषाच्या संबंध अपेक्षा याच्यामध्ये फरक असतो. आणि या दोन्ही याच्यामध्ये एक अतिशय संतुलित असं हे लेखन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मला मग दुसरं एक याचं वैशिष्ट्य याचं सांगतो. चांगल्या पुस्तकाचं एक लक्षण असं असतं की जे आहे पुस्तक वाचता वाचता याचे प्रसंग वाचता वाचता लगेच मी पटकन थांबलो, पुस्तक विकलं, अंतर्मुख झालो आणि विचार करायला लागलो. वैचारिक लेखन ज्या वेळेला तुम्हाला मध्यंतरी थांबून विचार करायला लावतं, अंतर्मुख करतं, लेखन श्रेष्ठ दर्जाचं असतं. आणि मग त्यावेळेला विचार करायला लागतो माणूस. हे लिहिलंय तो स्वतःची तुलना करतो. माझ्या बाबतीत घडलंय का? माझ्या बाबतीत घडणार आहे का? ज्यांनी घडलेलं असतं, ज्यांनी अनुभवलेलं असतं, तो आपले अनुभव त्या अनुभवाशी ताळून पाहतो त्याच्यामध्ये. आणि मग त्या ह्याच्यामध्ये ज्या लेखनामध्ये आयडेंटिटी मिळते आपली स्वतःची, ते लेखन आवडतं. हे विचार करायला जे लावतं आपल्याला त्याच्यामध्ये, हे ह्यातलं लेखन ही जी यातले काही प्रसंग करताना एक पुरुष असून सुद्धा मन भरून येतं त्याच्यामध्ये. आणि वाटतं अरे काय ही दुर्दशा, काय हे भोगणं त्याच्यामध्ये. पूर्वीच्या काळी त्याच्या ह्याच्या 2 पिढ्यांच्याही आधींच्या ज्या 4 पिढ्या होत्या त्याच्यामध्ये 4-6 पिढ्या त्याच्यामध्ये सतीची प्रथा, केशवपन या हळूहळू हळूहळू नष्ट झाल्या. कुठच्याही चांगल्या प्रथा असतात, कुठच्याही वाईट प्रथा असतात, त्या एका पिढीत नष्ट होत नाही. त्याला काही पिढ्या जाव्या लागतात आणि मगच त्या नष्ट होतात. ही प्रक्रिया असते, ती पायरी पायरीने होते. ही एक पिढी. पण जुन्या काळातलं एक बनूया ज्या आधीच्या 2 पिढ्यांच्या बाबतीत जे झालेलं आहे एक ऑब्झर्वेशन अजून की या 2 पिढ्यांच्या ह्याच्यामध्ये जे सुनेनी सासूकडून भोगलेलं असतं, सहन केलेलं असतं, जो मानसिक शारीरिक म्हणा मानसिक जास्ती करून जो छळ भोगलेला असतो, ती सून सासू होते त्यावेळेला आपल्या सुनेला तसं वागवते का? ते कित्येक वेळेला ती आपल्या सासूनी जसं आपल्याला वागवलं तसं ती आपल्याला सुनेला वागवते. तो एक नियतीवरती घेतलेला सूड असतो. तर दुसरी एखादी अशी सासू असते की मला हे भोगावं लागलं, माझ्या सुनेला हे भोगायला लागू नये आणि म्हणून ती सुनेशी अतिशय प्रेमाने पण वागते. असे 2 टोकाचे मानसिक म्हणजे जे असतं गुंतागुंत ही फार गुंतागुंत महत्वाची असते त्याच्यामध्ये. माणूस त्याच्या वागणुकीला तर्क नाही. माणूस प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस तसाच वागेल अशातला भाग नाही. ही जी नाते याच्यामध्ये गुंतागुंत असते त्या गुंतागुंतीचं वर्णन ह्याच्यामध्ये येतं. आणि म्हणून हे पहिले 2 ज्या भाग आहेत ते 2 भाग हे जरी एका थोड्याशा इमोशनल पातळीवरती जरी असले तरी एका मागील 2 पिढ्यांचं ते एक अतिशय सुंदर असं चित्र म्हणजे हे सुंदर म्हणजे लेखनाच्या दृष्टीने सुंदर पण तसं पाहायला गेलं तर कुरूप चित्र ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात आणि खंत वाटते. आणि मग विचार करायला लागतो की थांबवायला हवं, थांबायला हवं. आजची पिढी हे आयडेंटिफाय करू शकणार नाही याचं कारण असतं. आजची स्त्री ही सबल आहे, सक्षम आहे, आर्थिक दृष्ट्या पण चांगली आहे आणि त्यामुळे तिला गरज लागते आधाराची ती फक्त सहवासासाठी, आणखी काही नाही. तिच्या बाकीच्या काही अपेक्षा नसतात. आपण
आपण जर काही अशा जाहिराती वाचल्या पेपरमधल्या, वर्तमानपत्रातल्या वर हवे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की कित्येक त्याच्यामध्ये 65च्या 70च्या बायकांपर्यंत असे हे असतात विधुर किंवा घटस्फोटी की 70,000 80,000 पेन्शन पगार वगैरे 2 फ्लॅट्स, मुलं अमेरिकेत, पण एकटेपण. हे एकटेपण हा या वियुगानंतर मिळालेला शाप असतो त्याच्यामध्ये. बाकी सर्व करता येतं, पण तुमच्या मनाचं एकटेपण हे तुम्हालाच सावरायला लागतं. हे एकटेपण नुसती माणसं असून चालत नाहीत, पण त्याच्यामध्ये माणसाचं असणं हे देखील महत्वाचं असतं. सगळे संसार सुखाचे नसतात, सगळे संसार सगळेच पती आधार देणारे नसतात, पण त्याचं असणं हे महत्वाचं असतं. समजा आजची पिढी त्या मानाने फार वेगळी आहे. आज कित्येक तरुणी विवाहित कुंकू लावत नाही, मंगळसूत्र घालत नाही, त्यांची तक्रार नसते, त्यांच्या नवऱ्यांची तक्रार नसते, कुटुंबाची तक्रार नसते, माझी तक्रार असण्याचा प्रश्नच येत नाही. पण ज्या वेळेला सासूच्या आग्रहामुळे ते एखादं हळदी कुंकू किंवा हे करतात, त्यावेळेला नऊवारी साडून सगळ्या नऊवारी साडी नेसून सगळे अलंकार वगैरे घालून त्या जेव्हा बोलतात, तेव्हा त्या विधवांना बोलावतात का? बोलतात. त्यांच्या हातून त्यांच्या ओटी भरतात का? नाही भरत. त्यावेळेला त्या हे करतील, त्यावेळेला ती सुधारणा त्यांच्या स्वतःपुरती राहणार नाही, तर ते एक समाजाचं उत्थापन होईल. आणि हे त्यांनी केलं पाहिजे त्याच्यामध्ये. तिसरा भाग जो आहे त्याच्यामधला, की तो जो भाग त्याच्यामध्ये लिहिलाय त्यांनी उपायांचा सांगणार, हा जो भाग आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. की हे सगळं आहे, पण उपाय काय? त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलंय. दुःख किती प्रकारचे असू शकतात आणि जी जे आहेत त्या प्रत्येक दुःखाला सामोरं कसं जायचं असतं. आणि त्याचा पुढचा भाग जो येतो तो म्हणजे की मानसिक दृष्ट्या जी काही उलथापालथ होते ती किती प्रकारची असू शकते, व्यक्तीबाबत कशी वेगळी असू शकते, त्याचं अत्यंत सविस्तर असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि ते वाचताना एक आपोआप असं लक्षात येतं, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, असं केलं पाहिजे, असं व्हायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या बाबतीत आणि त्या ह्याच्यामध्ये जे लिहिलेले आहेत ते काही टोकाच्या गोष्टी आहेत, काही वरवरच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाची आयुष्याची उलथापालथ होते किंवा मानसिकता येते, ती त्याच्या स्वतःच्या मानसिकतेवरती अवलंबून असते. की ते दुःख प्रकार मुळामध्ये कशा प्रकारचे झेलतो तो त्याच्यामध्ये आणि त्यातून बाहेर पडण्याचा कसा प्रामाणिक प्रयत्न करतो ह्याच्यावरती पण ते अवलंबून असतो. त्यामुळे एक सर्वांगीण विचार या पुस्तकाचा केला त्याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की या समस्येच्या वरती हे पुस्तक हे आहे हे अतिशय मला वाटतं नमुनेदार आदर्श असं पुस्तक आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे, तरुणांनी वाचलं पाहिजे, विवाहित स्त्री पुरुषांनी वाचलं पाहिजे, ज्यांचे संसार सुरक्षित आहेत वगैरे ते त्यांना विचार करायला लावेल की आपण ह्यातल्या कित्येक गोष्टींचा कसा विचार केलाय, आपण आर्थिक नियोजन काय केलंय, आपली मानसिक तयारी किती आहे, हा सगळा विचार करायला ते पुस्तक त्याचा उपयोग होईल. आणि ज्या वेळेला ते त्या ह्यांनी हे असं वेगळे पण भोगलेलं आहे, भोगताय, ते जेव्हा हे पुस्तक वाचतील त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल, अरे माझं चित्र तर नाही ना, त्यांनी माझ्याबद्दल लिहिलेलं नाही ना. आणि एखादी पुस्तक एखादं पुस्तक माझ्यावरती जर लिहिलं नाही ना, हा प्रसंग किंवा ही घटना किंवा हे प्रकरण माझ्यावरती लिहिलं नाही ना, असं जेव्हा वाचकाला वाटतं त्यावेळेला हे पुस्तकाचं 100% यश असतं. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो
की त्याच्यामध्ये आणि या सुंदर लेखनाबद्दल त्यांचे किती एक मी स्वतः या वियोगातून जातोय घेतोय. त्यामुळे असे जे माझ्यासारखे अनेक आपले जीवनसाथी गमावलेले आहेत, एकट्याचं जीवन जगतायत, त्या सर्वांच्या वतीनं मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूपच छान सर. खूपच इतक्या शब्दात तुम्ही पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांचीच उत्सुकता खूपच वाढलेली आहे हे पुस्तक वाचण्यासाठी. आज आपल्याकडं विशेष उपस्थिती म्हणून आपण डॉक्टर माधवीताई रायते यांना इन्व्हाइट केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. मी त्यांचा छोटासा परिचय सांगते. डॉक्टर माधवीताई रायते म्हणजे सोलापुरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजमध्ये त्या अधिष्ठाता म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्या MD असून संगीत विशारदही आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचा 47 वर्षांचा अनुभव आहे. अनेक मासिकांमधून, वृत्तपत्रांमधून संशोधनपर लेख, आरोग्य नीती व स्तनपान या पुस्तकांचे लेखन, खास मुलांकरिता आरोग्यविषयक व्याख्याने, सह्याद्री चॅनलवरून नाट्यसंगीत, गायन, तर एकच प्याला, नृत्यकटिक्रू, अमृत सिद्धी या नाटकातून प्रमुख संगीत अभिनेत्रीची भूमिका अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे बरेच मोठे कार्य आहे. आनंदश्री प्रतिष्ठान सोलापूर त्या माध्यमातून आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचं सामाजिक कार्यही त्या करत आहेत. अमृत सिद्धी या संगीत नाटकात संत मीराबाईंच्या भूमिकेसाठी उत्तम संगीत अभिनेत्रीचे राज्य शासनाचे नृत्य पदक त्यांना मिळाले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा छोटा गंधर्व पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सोलापूर महानगरपालिकेतर्फे मातोश्री रमाबाई आंबेडकर पुरस्कार, पोलीस आयुक्तालयातर्फे रणरागिणी पुरस्कार, लायन्स क्लब तर्फे गुणी शिक्षक पुरस्कार, स्त्रीरत्न पुरस्कार, जनमहिला मंडळातर्फे संपन्न व्यक्तिमत्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर असे हे मोठे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी माधवीताईंना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद मानसीताई आणि उपस्थित सर्वांना शुभ संध्या, नमस्कार. जीवनसाथीचा वियोग आणि विवेकनिष्ठ विचारसरणी या पुस्तकाचं आता नुकतंच खरे सरांनी प्रकाशन केलं, म्हणून मला खूप आनंद झाला असं मी म्हणत नाही, कारण पुस्तक वाचल्यानंतर जळजळीत वास्तवता बघून आनंद होत नाही, पण हे पुस्तक प्रकाशित झालं हे खूप चांगलं झालं असं मात्र मला वाटतंय. कारण अशा पुस्तकाची आवश्यकता ही आहे आणि ही अनेकांनी वाचणं पण गरजेचं आहे. खरं तर पुस्तक जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा ते पूर्ण वाचूनच मी खाली ठेवलं आणि मला असं वाटलं होतं की सुरुवातीला जीवनसाथीचा वियोग आणि विवेकनिष्ठ विचारसरणी म्हणजे बहुतेक अलकाताईने आपला जीवनसाथीचा वियोग झाल्यानंतर जी काही परिस्थिती तिच्यावर उद्भवली त्याच्याबद्दल आणि विवेकनिष्ठ विचारसरणीने त्याच्यावर त्यांनी कशी मात केली असं काहीतरी लिहिलं असेल, पण तसं ते पुस्तक नाहीये. खर तर पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत माझी वाचायची सवय असल्यामुळे पहिल्यांदा मी पहिलं पान वाचलं आणि प्रथम आवृत्ती जानेवारी 2020 आणि अरे आता तर 2023 चालू आहे, म्हणून मी अलकाताईंना फोन केला की ही काय बात आहे, प्रथम आवृत्ती 2020 लिहिलंयस. तर ती म्हटली त्याचा खूप मोठा प्रवास आहे जो तिने तिच्या मनोगतात सांगितलाच. माझ्या मनात असा विचार आला की जीवनसाथीच्या वियोगानंतर आयुष्य खडतर असतंच, पण अशा पुस्तकाचं प्रकाशन करणं पण इतकं खडतर आहे का असं मनात माझ्या येऊन गेलं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे जे अर्पण पत्रिका आहे हे कुणाला विशिष्ट व्यक्तीला अर्पण केलेलं नाहीये, तर त्याच्यात अलकाताई म्हणते की जीवनसाथीच्या वियोगानंतर आणि जीवनसाथीच्या वियोगाच्या आधी अशा एकाच आयुष्यात
2 वेगवेगळे अनुभव घेतलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना अर्पण, अशी तिची अर्पण पत्रिका आहे. आणि प्रस्तावना सुद्धा एका व्यक्तीची नाहीये, तर 2 व्यक्तींची आहे. एक तर डॉक्टर अनिल अवचट, ज्यांनी पण स्वतःचा जीवनसाथीचा वियोग त्यांनी अनुभवलेला आहे, आणि दुसरी सुरेखा शहा, जिनी पण जीवनसाथीचा वियोग अनुभवलेला आहे. आणि हे दोघही व्यक्ती माझे चांगले मित्र मैत्रिणी आहेत, त्यामुळे त्यांची परिस्थिती मी अगदी जवळून पाहिलेली आहे. या पुस्तकात आता खरे सरांनी सांगितलंच की 3 भाग आहेत: प्रत्यक्ष परिस्थिती, अनेकांचे अनुभव, आणि मग साहजिकच मानसशास्त्रातले हे तज्ञ असल्यामुळे विवेकनिष्ठ विचारसरणी. त्यामुळे जे काही आता सर बोललेत त्याबद्दल मी पुन्हा बोलेन असं नाही, पुन्हा बोलणारही नाही. मला फक्त असं वाटतं की जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो. व्हेरिएबिलिटी इज अ लॉ ऑफ नेचर, म्हणजे विविधता असणार. त्यामुळे सरसकट सगळ्यांचे अनुभव हेच असतील असं नाही, सगळ्या स्त्री पुरुषांचे असतील असं नाही. मला माहिती आहे की आमच्या बचत गटामध्ये अशा 2 स्त्रिया आहेत, त्यांचे पती, ज्याला जीवनसाथी असं म्हटलंय अलकाताईंनी, ते दारू पिऊन यायचे, रोज मारझोड करायचे. ते रस्त्यावर पडूनच गेले. पोलिसांनी यांना बोलवलं तर ह्या दोघी जायलाही तयार नव्हत्या. त्यांचं असं म्हणणं होतं, बरं झालं गेले. त्यांना कसं तरी समजावून पाठवलं आणि तो जीवनसाथीचा वियोग. तर त्या आता उलट जीवनसाथी गेल्यामुळे आनंदात आहेत. अलकाताईंनी सुरुवातीलाच सांगितलं की मध्यम वर्गीय स्त्रियांची मनोगत आहेत, खेड्यातल्या स्त्रियांचे नाहीयेत किंवा कष्टकरी स्त्रियांचे नाहीयेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्रियांचे, वेगवेगळ्या पुरुषांचे वेगवेगळेच अनुभव असणार. मला मुख्यत्वे करून सांगायचं आहे की हे 2 भाग आणि तिसरं विवेकनिष्ठ विचारसरणी जरी असलं तरी हे पुस्तक आवर्जून सगळ्यांनी वाचलं पाहिजे. कारण आपण कशा वागतो, आपण जीवनसाथीचा समजा वियोग झाला तर कसं वागायला पाहिजे, आणि जीवनसाथीचा वियोग झालेले स्त्री पुरुष आपल्याला जर भेटले तर आपण त्यांच्याशी कसं वागतो आणि कसं वागायला हवं, हे पुस्तक वाचल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येईल. जरा मरण यातून कोण सुटला प्राणी जात, असं प्रभू रामचंद्रांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येणारच. जीवनसाथीमध्ये एक जण आधी जाणार हे निश्चित, दोघही एकत्र जातीलच असं नाही. मला माहिती आहे, मी जेव्हा मिरज मेडिकल कॉलेजला होते तेव्हा आमची विद्यार्थिनी सविता सरनाईक, हिचे वडील प्रसिद्ध नट अरुण सरनाईक हे एका अपघातामध्ये गेले. तेव्हा अरुण सरनाईक, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा सगळे एकाच वेळेला गेले. ही मुलगी तेवढी राहिली, सविता सरनाईक. तसंच मला दुसरी गोष्ट आठवते, ते म्हणजे धुंडा महाराज देगलूरकर. ते जेव्हा गेले, त्यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला त्यांना नमस्कार करायला म्हणून त्यांच्या पत्नीला बोलवलं, तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्या पत्नीचं पण तिथेच निधन झालं. अशा आपण काही दुर्मिळ घटना ऐकतो की जिथे पती आणि पत्नी यांचं एकाच वेळेला निधन होतं. पण सर्वसाधारण आपण पाहतो की पती किंवा पत्नी कुणीतरी एक जण आधी जाणार हे ठरलेलंच आहे. पती किंवा पत्नी गेल्यानंतर आपण काय करायचं हे करण्यापेक्षा मला असं वाटतं की लहानपणापासूनच स्त्री पुरुष हा भेद न करता प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला नुसतंच आर्थिक सक्षम नाही तर आर्थिक, मानसिक आणि सामाजिक रीतीने पण सक्षम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या संतांनी सांगितले एक भेदाभेद भ्रम अमंगळ, तरी आपण पाहतो की अजूनही आपण स्त्री पुरुष भेद करतो, विधवा सवाष्ण हा भेद करतो, उच्च कनिष्ठ हा भेद करतो. कुठलाच भेद न करता फक्त मानवता ही जात आणि माणसाने माणसाशी कसं वागायचं हे लहानपणापासून शिकवणं गरजेचं आहे. आणि ज्याला लाईफ स्किल म्हणतात, जीवन कौशल्य, ही लहान असतानाच मुलांना आणि मुलींना एकाच वेळेला शिकवली पाहिजेत. म्हणजे मुलींना बाहेरची कामं जसे बँकेचे व्यवहार असतील, पोस्टाचे व्यवहार असतील, काही खरेदी करायची असेल हे शिकवणं, आणि मुलांना पण गरजेला थोडासा स्वयंपाक करता येणं, घरातली कामं करता येणं हे पण शिकवणं गरजेचं आहे. तसंच प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं हे पण घरातूनच शिकवलं पाहिजे.
मला एकदा मी भांडी घासलेली असताना मला एकाने विचारले की तुम्ही घरात भांडी घासता का, तुम्ही क्लास 1 ऑफिसर आहात ना? तेव्हा मी म्हटलं होतं मी क्लास 1 टू क्लास 6 आहे. म्हणजे स्वयंपाक पाण्यापासून, धुण्या भांड्यापासून, संडास धुण्यापर्यंत सगळी गोष्ट प्रत्येक व्यक्तीलाही आलीच पाहिजे. भले तुम्ही करू नका, पण परिस्थिती आल्यानंतर तुम्हाला ते करता आलं पाहिजे. म्हणजे मध्यंतरी कोरोनाचा काळ होता. सगळी दुकानं बंद, बाहेर पडता येत नाही, घरात कामाच्या बायका येत नाहीत. त्यावेळेला तुम्हाला काहीच करता येत नाही म्हणून तुम्ही हातपाय गाळून बसू शकता का? तर तुम्हाला ही जीवनविषयक जी कौशल्य आहेत, ही लहानपणापासून मुलांना, मुलींना एकत्र शिकवणं फार गरजेचं आहे. आता जे काही इथे काही जणांनी अनुभव कथन केलेले आहेत, कुंकू लावणे, मंगळसूत्र घालणे, ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. विवाहित स्त्रिया असू देत किंवा जीवनसाथी गमावलेल्या स्त्रिया असू देत, कुंकू लावायचं की नाही, मंगळसूत्र घालायचं की नाही, किंवा वेगवेगळ्या मॅचिंग टिकल्या लावायच्या, मॅचिंग गळ्यातली घालायची, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मनाने खंबीर असलं की कोण काय म्हणतं, कोण काय करतं याच्याकडे आपण लक्ष द्यायचं काही कारण नाही. जसं कुंकू लावलं जात नाही विधवेला किंवा ज्यांचा जीवनसाथी गेलाय, तसंच काही स्त्रिया स्वतःहून लावून घेत नाहीत. कोणी लावायला आलं तरी तोंड फिरवतात. तेव्हा स्त्रियांनी स्वतः खंबीर होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला तिन्ही स्त्री आणि पुरुष दोघांच्याही इथे कथा आणि व्यथा मांडलेल्या आहेत. तर काही काही पुरुष त्यांना स्वतःला चहाही बनवता येत नाही, इतके ते स्त्रीवरती किंवा आपल्या जीवनसाथीवर अवलंबून असतात. तर त्याकरता मी म्हटले की मुलगा असू दे, मुलगी, आधी लहानपणापासूनच दोघांनाही सक्षम, नुसतंच आर्थिक नाही, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे. शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्याकरता जिमला जातात मुलं, पण मानसिक दृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न घेतो का, करतो का? मला आठवतं आम्हाला काही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काही कार्यशाळा असायच्या, काही वर्कशॉप्स, कॉन्फरन्सेस असायचे. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे खेळ घेतले जायचे. मला एक खेळ आठवतो की ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की समजा तुमची आज ही नोकरी गेली, तर तुम्ही काय कराल? विचार करा. तुमच्यामध्ये काय काय स्किल्स आहेत, तुम्हाला काय काय करता येतं. मला आठवतं मी तेव्हा विचार केला होता, मी गाण्याचे क्लास घेऊ शकेन का, मी वडा सांबारचा स्टॉल लावू शकेन का. असं प्रत्येकाने आपल्यावर कुठलीही परिस्थिती आली तर आपण काय करू शकतो याचा विचार करून ठेवायला पाहिजे. तसाच एक खेळ असा घेतला होता, SSY म्हणजे सिद्ध समाधी योगाच्या शिबिरामध्ये आम्हाला बाहेर नेलं होतं एका ठिकाणी, आणि तिथे त्यांनी असा पाय दुमडून बसलेला नंदी एका मंदिरात, ते बघून सांगितलं, ह्या नंदीला बघून तुम्हाला काय वाटतं? त्याचे पाय दुखत असतील का, तो पाय दुमडून बसलाय. म्हणजे प्रत्येक घटनेकडे कसं बघायचं, तुमचं मन संवेदनशील कसं राहावं. आपण जेव्हा एखाद्याला बोलतो, टोचून बोलतो किंवा काहीही बोलतो, टोचून बोलायची इच्छा असते असं नाही, तर त्यावेळेला त्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतो ह्याचा विचार करायची सवय आपण आधीपासून लावली पाहिजे. तसंच आता बाहेर गेल्यानंतर मी सांगितलं की आपल्याला लाईफ स्किल्स यायला पाहिजेत, बँकेची कामं, पोस्टाची कामं. तसंच पुरुषांना पण घरातली कामं करता यायला पाहिजेत. कुठलीही काम करणं हे कमीपणाचं नाही, हे आपण मुलांच्या वरती, सगळ्यांच्या स्त्रियांच्या वरती, पुरुषांच्या वरती बिंबवलं पाहिजे असं मला वाटतं. अलकाताईने आपल्या ह्याच्यामध्ये लिहिलेच आहे. तिच्या जेव्हा प्रत्यक्ष वेगवेगळे अनुभव परिस्थिती तिने लिहिली तेव्हा लिहिले की स्त्री म्हणजे तिचा जीवनसाथी गेला की ती आता बेवारस असल्याचे की कुणीही तिचा फायदा घ्यावा असं लोक तिला त्रास देतात. तर अशी परिस्थिती, स्त्री जर खंबीर असेल तरी तिने कुणाला परिस्थितीचा फायदा घेऊ नाही द्यायला पाहिजे. ती खंबीर राहायला पाहिजे. आणि स्वतः अलकाताईच्याच वियोगानंतर तिने म्हटले की एका पारड्यात जीवनसाथी घालवावा, दुसऱ्या पारड्यात सर्व परिचित घालावे, तरी पण ते होत नाही. जीवनसाथी गेला म्हणजे फारच मोठं नुकसान आपलं झालेलं असतं. असं काही समजायचं कारण नाही. मी तर म्हणते की आठवणी तर कधीच विसरत नसतात. माणसाला कायम आठवणी येतच राहतात. ते एक गीत आहे, तुला ते आठवेल का सारे, दवात भिजल्या जुई परी, हे मन हळवे झाले. मन हळवं येतं, हळवं होतं, आठवणी येतात. पण ते सारे मी हृदयी जपते. आपण ते आठवणी सगळे आपल्या हृदयाशी सांभाळायच्या. लोक काय बोलतात, लोक काय म्हणतात याच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा सगळ्या माझ्या मैत्रिणींनी हे पुस्तक जरूर वाचावं. म्हणजे कशी परिस्थिती सध्या आहे आणि आपण बोलल्याने जीवनसाथीचा वियोग झालेल्या स्त्रीला काय वाटतं. तुकाराम बुवांनी म्हटलेलं आहे, बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे.
पण अशी परिस्थिती सध्या आहे की लोक पटकन बोलून जातात. त्यामुळे प्रत्येकीने हे पुस्तक मुळातून वाचणं फार गरजेचं आहे. मला वाटतं सगळेच ज्यांचे जीवनसाथी गेलेले आहेत अशांचीच दोघांची प्रस्तावना अलकाताईंनी पुस्तकात घेतली आणि आम्हाला ज्यांचे जीवनसाथीचे वियोग आहेत अशाच लोकांना या पुस्तक प्रकाशनाला तिने खास बोलावलेलं आहे. माझा स्वतःचा अनुभव तसा नाहीये. माझ्या स्वतःच्या नंदा आता एक 85 वर्षाची, एक 90 वर्षाची आहे. पण त्यांच्या माझ्याशी वागण्यात काहीही फरक पडला नाही. अजूनही मी त्यांच्या घरी गेल्यानंतर निघताना त्या कुंकू लावतात, ओटी भरतात, सगळं करतात. मला गजरा देतात, मी गजरा माळते, मी काही तोंड फिरत नाही. म्हणून म्हटलं हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येक जर स्त्रीने खंबीर झालं, एखाद्या हळदी कुंकवाला आपण गेलो, नाही लावलं कुंकू, तेही मनावर घ्यायचं नाही. लावलं कुंकू तर त्याचंही फार मनावर घ्यायचं नाही. जी प्राप्त परिस्थिती आहे ती आपण स्वीकारलीच पाहिजे. आणि जसं म्हटलं जातं की हॅपीनेस इज अ चॉईस, इट इज नेव्हर बाय चान्स. आपण ठरवायचं की आपल्याला आनंदात राहायचंय. आपल्याला तर राहायचं आहे ना. एक जीवनसाथी गेला म्हणून पूर्वीसारखी काय आता सतीची पद्धत नाहीये, ती खूप वाईट पद्धत होती. आता खरे सरांनी सांगितलं तसं ज्या काही रूढी आहेत, प्रथा आहेत, त्याच्यात बदल व्हायला वेळ लागतो. पूर्वीसारखं केश वपन, लाल आलवण नेसायचं हे आता बदललेलं आहे. आता हे कुंकू लावणं, मंगळसूत्र ह्याच्यात पण हळूहळू हळूहळू बदल होत जाणार आहे. पण बदलाची सुरुवात आपण आपल्यापासूनच केली पाहिजे. दुसरा कोण बदल करणार नाही, आपणच सुरुवात करायची ना. आपण लक्ष द्यायचं नाही आणि आपल्या अवतीभोवती ज्या समाजातील स्त्रिया, पुरुष, आपली मुलं बाळ जी येतात त्या सगळ्यांना तसं शिकवायचं की आपण आता ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे. मला आठवतं की 23 ऑगस्ट 2020 ला माझ्या पतीचं निधन झालं कोरोनामध्ये. ऑगस्ट 23 ला त्यांचं निधन झालं आणि 27 मे ला माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस नाही, 48वा वाढदिवस. 48 वर्ष मला त्यांचा सहवास लाभला. त्या दिवशी माझ्या मुलाचा फोन आला, आई आज 27 मे लग्नाचा वाढदिवस. मग काय शुभेच्छा द्यायच्या असतात का नाही? कारण तो म्हणाला काही दिवसापूर्वी मी एका व्यक्तीला शुभेच्छा दिल्या तर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया अशी होती, आता काय विवाहाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोस? ते तर गेले. मी म्हटले माझी अशी प्रतिक्रिया नाही, कारण विवाहाने मला खूप सुख दिलेलं आहे, खूप आनंद दिलेला आहे. 48 वर्ष मी त्याचा आनंद घेतलेला आहे. कुणीतरी आधी जाणार हे ठरलेलं आहे. पण ठीक आहे. आणि आपल्या संकल्पनेप्रमाणे जर आत्मा आहे तर ते पाहतायत तर ती मी कायम असं समजते की ते माझ्याबरोबर कायम आहेत. आणि मी दुःखी असलेलं त्यांना चालणार नाही, कारण त्यांचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझं त्यांच्यावर प्रेम होतं. तर आपण आनंदी राहायला पाहिजे. आपल्या संकल्पनेप्रमाणे आत्मा आहे ना, मग आपण का दुःखी राहायचं? यांचं निधन झाल्यानंतर एक व्यक्ती घरी आली होती आणि ते म्हणाले की मला चंदनाचा हार घालायचाय, डॉक्टर साहेबांचा फोटो कुठे आहे? मी त्यांना सांगितलं डॉक्टर साहेबांचा फोटो मी वेगळा काढला नाही, आमच्या दोघांचा फोटो आहे, त्याला हार घालणार असाल तर घाला. तर ते न घालता निघून गेले. मी डॉक्टर साहेबांचा फोटो वेगळा काढला नाही, त्याला हार घातला नाही, ते आपल्या बरोबरच आहेत ना कायम. मग आपण कशाला असं करायचं वेगळं? आपण स्वतःला वेगळं समजायचं नाही, आपण स्वतः खंबीर व्हायचं आणि सगळ्यांनी खंबीर व्हायचं. आणि समाजाने पण हे स्वीकारलं पाहिजे आणि समाजात हळूहळू हळूहळू बदल होणार आहेत याची मला नक्की खात्री आहे. आज या निमित्ताने माझं मनोगत व्यक्त करायची मला संधी मिळाली, त्याबद्दल अलकाताईचे आणि सर्व संयोजकाचे मी आभार मानते, सर्व उपस्थितांचे पण आभार मानते. धन्यवाद. झाले, थँक्यू. माधवीताईंनी सुद्धा अतिशय सुंदर शब्दांमध्ये आपल्याला त्यांचे विचार सांगितलेले आहेत. आता सुरेशजी खरे, माधवीताई राहते यांचे मी खूप आभार मानते. ते या कार्यक्रमाला आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खूपच मौल्यवान विचार आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत त्यांच्याकडून. सुरेखाताई शहा यांचे पण प्रमिलाताई राऊत यांचे खास आभार, कारण त्यांच्यामुळे आम्हाला आज सुरेशजी खरे पाहुणे म्हणून इथे लाभलेले आहेत. आपले सगळे लेखक आपल्या पुस्तकातले म्हणजे निपुणगे, पन्नालाल भाऊ सुराणा, माधुरी कुलकर्णी, श्रीधर खांबेटे, शैलजा गोडबोले, मीना दयालन,
हेमंत कपुरे या सर्वांचे खूप आभार. त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे या पुस्तकामध्ये. त्यामुळं हे पुस्तक पूर्णत्वास आलं. कलाविहार प्रिंटिंग प्रेसचे सुधीर कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी पत्रकार, सोलापूर आकाशवाणी, सर्व वृत्तपत्रे या सर्वांचे आभार. इन्साईटचे महेश तोष्णीवाल यांचेही खूप आभार. त्यांनी टेक्निकल सपोर्ट दिलेला आहे आमच्या कार्यक्रमाला. आणि सर्व उपस्थितांचे खूप आभार. त्याच्यामुळे हा कार्यक्रम छान होऊ शकला, पूर्ण होऊ शकला. धन्यवाद. हा कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करते. थँक्यू. सर्वांना खूप खूप धन्यवाद.